चरबीयुक्त पदार्थ, कोलेस्ट्रॉल वाढणारे पदार्थ हे कमी करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर, बेकरी प्रोडक्ट, आता बेकरी प्रोडक्ट तर नाहीच खायचंय, लक्षात ठेवा. तर बेकरी प्रोडक्ट जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहितीये की हे कशापासून, जास्त करून बेकरीमध्ये जे आहे विकायला असतात, कशामधून म्हणजे बनवलेलं असते, कशापासून, मैद्यापासून. एक तर म्हणजे रिफाईंड केलेल्या वस्तू जास्त वापरायच्या नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे असं आहार वर्ज्य कोणता, म्हणजे कोणता आहार घेऊ नये आपण, म्हणजे असं मुळात म्हणजे असं. तर याच्यामध्ये कसं उघड्यावरचे पदार्थ, म्हणजे असं बाहेर जे बऱ्याच वेळेला असं रस्त्यावर जे खाल्लं जातं तर ते उघड्यावरचे पदार्थ टाळावेत, म्हणजे असं याच्यामध्ये. तेलकट पदार्थ, पिझ्झा, बर्गर किंवा साखरेचे पदार्थ, साखरेच्या ऐवजी गूळ किंवा मध याचा वापर केला तर चालेल. कॉफी, म्हणजे असं दूध आपलं गाईचं चालेल साय काढलेलं, पण दुधाचे जे पदार्थ आहेत तर ते म्हणजे असं आपण याच्यामध्ये टाळणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आहार योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे, सकस आहार असणं गरजेचं आहे आणि आपल्या आरोग्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नियमित व्यायाम करणे. नियमित व्यायाम करणे. आता याच्यामध्ये कसं, की शरीराची हालचाल ही फार आवश्यक आहे. आपल्याला माहितीये की म्हणजे असं काही ना काही असू दे, असं नाही की म्हणजे हेच केलं पाहिजे. तुम्ही जे आवडेल ते. पण शरीराला व्यायाम असणं गरजेचं आहे. व्यायाम जर आपण केला तर त्याच्यामुळे काय होणार आहे, की आपल्याला आपल्या शरीरामधलं म्हणजे असं रक्ताभिसरण चांगलं सुधारायला याचा आपल्याला उपयोग होणार आहे. की आपल्याला माहितीये की म्हणजे असं जसं डबकं आहे, तर डबक्यामध्ये जीवजंतू वाढतात. वाहतं पाणी जे आहे खळखळ, खळखळ तिथं जीवजंतू वाढतात का? डबक्यामध्येच का वाढतात? तर अशाच पद्धतीने आपल्या शरीराला आपण जर हालचालच नाही दिली, तर ती रक्ताचा फ्लो जे आहे तो व्यवस्थितपणाने राहणार नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, की म्हणजे असं याच्यामध्ये आपल्याला रक्तपुरवठा आपल्या प्रत्येक पेशीला व्यवस्थित पोहोचणं गरजेचं आहे. सगळं शरीरातलं रक्ताभिसरण सुधारणं गरजेचं आहे. म्हणून काय करायचंय आपल्याला याच्यामध्ये नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे. औषध उपचार पण आहे. असं नाही की म्हणजे असं प्रत्येक गोष्टीला काही म्हणजे असं हे नको आहे, की काही-काही गोष्टींना औषध उपचार पण करणं गरजेचं. काही-काही गोष्टी म्हणजे डॉक्टरांच्याकडे जाणे, आपल्याला आता ही सांगितलेली लक्षणं आहेत. याच्यातली काही लक्षणं आपल्याला आढळत असतील, तर डॉक्टरांच्याकडून तपासणी करणं गरजेचं आहे. त्याचं निदान करणं गरजेचं आहे. आणि निदान झाल्यानंतर मग आपण पुढे त्याच्यावरती उपाययोजना करणार आहोत. तर अशा पद्धतीने पुरेशी झोप पण पाहिजे. 6 ते 8 तास आपल्याला झोप पाहिजे. त्याचबरोबर आपली जीवनशैली, सकाळी लवकर उठणं, लवकर झोपणं, वेळेवर खाणं आणि वेळेवर शौचाला जाणं. हे सगळंच म्हणजे असं वेळेवर होणं गरजेचं आहे. शौचाला सुद्धा वेळेवर जाणं फार गरजेचं आहे. बरेच जण काय करतात, की जरी म्हणजे असं शौचाची भावना झाली तर आणि काय तर मुलाचा डबा करतोय, काय करतोय, तर एवढं झाल्यावर जाऊया, एवढं झाल्यावर जाऊया म्हणून आपण पुढे ढकलतो. मग शरीर काय करतं, घंटा देतं, "चला जा, चला जा." मग आपण काही ऐकत नाही. झालं एवढं झाल्यावर जाऊया, तेवढं झाल्यावर जाऊया. मग शरीर म्हणते जाऊ दे. ह्याला किती जर सांगितलं तर हा काही ऐकत नाही. मग नंतर तो घंटा द्यायची बंदच राहतो. मग आपण आपल्या सोयीनुसार करतो. त्याच्यामुळे पण बऱ्याच वेळेला काय होतं, की पचनक्रिया बिघडते. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे याचे त्रास आपल्याला व्हायला लागतात. तर अशा पद्धतीने म्हणजे असं वंध्यत्वावरती सुद्धा म्हणजे असं उपचार करणं गरजेचं आहे. जीवनशैली आपली चांगली ठेवणं गरजेचं आहे. त्वचा विकार जर काही झालेला असेल आपल्याला, काळे डाग पडणे, मुरूम येणे वगैरे असे फोड येणे, असं जर काय असेल तरी त्याच्यावर सुद्धा उपचार घेणं फार गरजेचं आहे. हार्मोनल जर चेंजेस झाले असतील, त्याच्यावरती जर आपल्याला म्हणजे असं आपल्याला उपचार घ्यायचा असेल, तर ते सुद्धा म्हणजे त्या संबंधित डॉक्टरांच्याकडे जाणे आणि त्याच्यावरती उपचार घेणे फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे असं आपल्याला पी-सी-ओ-डीचा त्रास कमी करण्यासाठी मुळात म्हणजे आहार, म्हणजेच आहारावरती सगळं डिपेंड आहे. तर आहार चांगला पाहिजे, विहार चांगला पाहिजे, आचार म्हणजे आचरण सुद्धा आपलं चांगलं पाहिजे. म्हणजे असं नाहीये, की म्हणजे असं फक्त आहार चांगला घेतला आपण, विहार वेळेवर उठलो, पण मनामध्ये सारखं जर राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार हे जर षडऋतू जर आपल्या शरीरामध्ये असेल, मनामध्ये असेल, तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या स्ट्रेस, सारखं राग, 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 द्वेष, द्वेष, द्वेष जर मनामध्ये राहत असेल आपल्याला, तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आणि त्याच्यामुळे सुद्धा हा पी चा त्रास आपल्याला होऊ शकतो. त्याच्यामुळे आचरण चांगलं ठेवायचं आहे आपल्याला.
त्याचबरोबर याच्यामुळे विचार म्हणजे आहार, विहार, आचार आणि विचार. विचार म्हणजे काय? जसं आपण आचरण करणार तसंच विचार मनामध्ये येणार. विचार जर सारखे वाईट मनामध्ये यायला लागले, तर काय होणार आहे? त्याचा परिणाम आपल्या आचरणावर होणार आहे, आचरणाचा परिणाम मनावर होणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, की स्ट्रेस निर्माण होतो. आणि सारखं मला तिनं असं केलं, मी असं झालं, तसं झालं, तसं झालं करत बसलो, तर त्याचा त्रास आपल्यावरती होतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. तर अशा पद्धतीने म्हणजे अनेक कारणामुळे आपल्याला काय होतं, की हा पी त्रास व्हायला लागतो. तर हे अनेक जी कारणं आहेत, तर ते दूर करून पी त्रास आपल्याला पूर्णपणे दूर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण मार्ग आहे आणि तो म्हणजे आहे योग मार्ग. तर याच्यामध्ये योग हा सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याचा राजमार्ग आहे. तर आपल्याला सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याचा राजमार्ग आहे. तर आपल्याला माहिती आहे, की आता सध्या म्हणजे 21 जूनच्या हे इथून भरपूर आणि म्हणजे पूर्वी तर झालेलं होतं, पण आता मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार होतोय. जनजागृती भरपूर झालेली आहे, त्याच्यामुळे योगाचं महत्त्व लोकांना कळालेलं आहे. तर ह्या योगा अभ्यासामध्ये सुद्धा बऱ्याच प्रक्रिया आहेत, ज्या आपल्याला पी अतिशय उपयुक्त पडणार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे आसन. असं आता त्याच्या आधी सुद्धा आहे यम-नियम वगैरे जे आहे, की म्हणजे असं त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे. त्याच्यामुळे मन शांत व्हायला, मन एकाग्र होण्यासाठी आपल्याला त्याचा चांगला उपयोग होणार आहे. चांगलं आचरण घडणार आहे आपले. विचार आपल्या मनामध्ये चांगले येणार आहेत. त्याच्यासाठी यम-नियमाचं पालन करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला योगाभ्यासामध्ये आसनांचा अभ्यास, नियमित जर योगाभ्यास आपण जर केला, तर पी त्रास कमी करण्यासाठी म्हणजे जवळ-जवळ नियमित केला योगाभ्यास, तर तो दूर करायला आपल्याला त्याचा चांगला उपयोग होतो. तर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आसनांचा अभ्यास, तर ह्याच्यामध्ये काही आसनं आहेत, की जे करून म्हणजे ओरीजवरती, ओटीपोटावर, पोटावर ताण येणारे, दाब येणारे, पीळ येणारे अशी काही आसनं आहेत आपल्याला. तर ती जी आसनं जी आपण रोजच्या रोज केली, तर काय होणार आहे, ही ओरीज जी आहे, तर हिचं कार्य गर्भाशयाचं कार्य म्हणा, या जनन संस्थेचं, पचन संस्थेचं, विसर्जन